नमस्कार मंडळी, तुमचा पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। शुभ सकाळ। आज रविवार आहे आणि आम्ही आज व्हिडिओ बनवतोय कारण की आज रेसिपीचा व्हिडिओ आहे आपला। आम्ही मसाले मागवलेत, घरगुती मसाले राटेटे बंधू यांच्याकडून। तुम्ही त्यांना ओळखत असणार, त्यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो। त्यांचं नाव आहे एस.फॉर सतीश, यांच्याकडून मागवलेत। त्यांचा बिझनेस सुद्धा आहे मसाल्यांचा। तुम्ही बघू शकता, आपण 2 टप्पे मसाला मागवलेत। ते बघा, एक फिश फ्राय मसाला आहे, राटेटे बंधू फिश फ्राय मसाला हा एक मागवला आहे, आणि दुसरा आहे आपला कोकणी घरगुती मसाला। हे बघा, हे सगळे घरगुती मसाले आहेत, राटेटे बंधू मसाले यांच्याकडून। तर आज आपण हे मसाले वापरून आपण रेसिपी बनवतोय। मच्छी आणले, मच्छी फ्राय, आणि एक आपण कालवण करूया मच्छीचं। तर तुम्हाला रेसिपी दाखवतो कशी काय ती। तर हे बघा मंडळी, तुम्ही बघू शकता, हे बघा मंडळी, आपण 2 टप्पे मसाला मागवले। तर तुम्हाला ऑर्डर करायचा असतील तर आपण स्क्रीनवरती मी नंबर दिला, ऑर्डर नंबर, आणि त्यांचे डिटेल्स दिले, तर ते मी बघू शकता तुम्ही, आणि तुम्ही ऑर्डर सुद्धा करू शकता। तर आज बघूया आपण आपली रेसिपी कशी होते। तर चला मंडळी, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आपली रेसिपीचा आनंद घ्या। आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर मंडळी सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा। तर चला बघूया आपण आपली रेसिपी कशी होते। बघू शकता तुम्ही, हे मसाले आहेत राटेटे बंधूंचे। तर मी सगळे डिटेल्स देतो तुम्हाला स्क्रीनवरती, तुम्ही बघू शकता डिटेल्स त्यांची काय काय आहे। तर मंडळी, त्यांच्याकडे मसाल्यांच्या व्यतिरिक्त बाकी सुद्धा काही गोष्टी आहेत, जसं की विविध प्रकारचे कडधान्य आहेत, त्यांचं पीठ आहे, कोकणी मेवा आहे, सुकी मच्छी आहे, वेगवेगळ्या टाईपचे लोणचे आहेत, आणि फळांचे सरबत सुद्धा आहे। अशा खूप साऱ्या वस्तू आहेत। तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून आणि त्याचा आनंद घेऊ शकता। तुम्हाला जे स्क्रीनवरती नंबर दिलाय त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑर्डर करू शकता। बघू शकता आमच्या हिरोला, याला आज मच्छी खायची आहे, तर अनुने मच्छी आणले। तर बघूया याचं रेसिपी आपली कशी होते मच्छीची। चला मंडळी, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। आणि मच्छी आणले, हे बघा, हे पापलेट आणलेत, आणि ते करली, तिला आपण काटेरी मच्छी बोलतो। ही टेस्टसाठी खूप चांगली असते, पण याच्यामध्ये काटे खूप असतात। आणि हे पापलेट आहेत आपले। इथे कोथिंबीर, आलं आणि लसूण घेतलेले आहे, आणि वाटायला पाट्यावरती बघा, इथे पाट्यावर वाटायचं आपल्याला। मसाला वाटून झालाय पाट्यावरती, मस्त बारीक केलंय। आपण हे मच्छी फ्रायसाठी वापरतोय, आणि कोकणी घरगुती मसाला आपण ह्याचा कालवण करूया। कालवणसाठी मच्छी आणली आहे बघा आपण, ही करली आपण कालवणसाठी तरी वापरू, आणि पापलेट आणि थोडी करली फ्राय करू। म्हणजे इथे मी लसणाची पेस्ट घेतलेली आहे, धना पावडर घेतलेली आहे, इथे हळद घेतलेली आहे, आणि हा राटेटे बंधूचा फिश फ्राय मसाला। हा थोडं तांदळाचं पीठ, आगळ, आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया। आणि चवीनुसार मीठ। मंडळी याच्यामध्ये
जे काय इन्ग्रेडियंट वापरलेत, जे साहित्य वापरलेत त्याच्यामध्ये डिटेल्स दिले पूर्ण, ते बघा याच्यावर. हे अशी मच्छीला कट करून घेतल्यानंतर मसाला आतपर्यंत मस्त मुरतं. त्यामुळे आता आपण मॅग्नेट ठेवतोय, अर्धा तास ठेवूया. त्यानंतर आपण फ्राय करू मच्छी. मसाल्याचा सुगंध खूप मस्त येते. हे बघू शकता. आपण हे फ्रायसाठी थोडा रवा घेतलाय, थोडं क्रंची होतात, टेस्ट मस्त येते त्याला. हे थोडं तांदळाचं पीठ ॲड केलं याच्यामध्ये चवीनुसार, आणि त्याच्यावरती मीठ, थोडासा फिश फ्राय मसाला त्यात ॲड करूया आपण, आणि थोडी हळद. हे बघा मस्त आपला पापलेट फ्राय झालाय, भारी वाटते बघा. आता बाकीचे आणि फ्राय करून घेते मच्छी. पापलेटला जागा जास्त लागते म्हणून आम्ही एक दोन टाकतो त्याच्यामध्ये ॲड करतो. मस्त फ्राय झालं आहे, बाकीचे आणि करून घेते फ्राय. ओला खोबरा ॲड केलं आहे मी याच्यामध्ये, आणि थोडा कांदा ॲड केला आहे. आपण कालवण्याची तयारी करतो मंडळी. ह्या 2 बेडगी मिरच्या ॲड केल्यात त्याच्यामध्ये, हे श्रीफळ ॲड केलं त्याच्यामध्ये, थोडे धणे ॲड करू याच्यामध्ये, हे 3-4 पाकळ्या लसूणच्या ॲड केल्या त्याच्यामध्ये, आणि हे आलं ॲड केलं याच्यामध्ये आपण, आणि थोडं, आणि याच्यामध्ये आपण कोकणी घरगुती मसाला ॲड करतोय चवीप्रमाणे. खास आपण रेसिपीसाठी हे मसाले मागवलेत आपण.
आणि थोडी हळद आणि थोडं पाणी ॲड करू त्याच्यामध्ये. तेव्हा फोडणीसाठी आणि याच्यामध्ये लसूण आणि मिरची ठेचून घेते. त्या कालवणसाठी मसाला मस्त तव्यामध्ये भाजून घेतलेला आहे मंडळी. मस्त सुगंध येतो त्याचा. एक साईडला आपली फिश फ्राय चालू आहे. त्या बाजूला आपण कालवण करतोय मच्छीचंच. वाटणाचं पाणी ऍड करू याच्यामध्ये. वेगळं पाणी ऍड करायची गरज पडणार नाही आपल्याला. आपण कर्लीचा रसा बनवलाय कालवण. कर्लीची टेस्ट खूप भारी असते मंडळी. खायला सांभाळून खावं लागतं. आणि हे कोकम ऍड केलेत मंडळी. इथे आपण आता कर्ली फिश फ्राय करून घेऊया. कड आलेला आहे. आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. कर्ली ही आपल्याला चारी बाजूने शेकून घ्यायची आहे. खा चटणी चपाती खा. ताट तयार झालंय. ते चपाती घेतले. आपण कालवण बनवलं मच्छीचं. हे आपण मच्छी फ्राय केली आणि थोडं भात घेतलं. ते आपण खाऊन बघूया कशी टेस्ट आहे त्याची. म्हणजे जेवायला या. थोडा सुरुवात करतो. मच्छी खाऊन बघूया कशी टेस्ट आली. आपण आज वेगळा मसाला ट्राय केलाय. जे आपण ऑनलाईन मागवलंय सतीश दादाकडून. त्यांच्या मसाल्याची रेसिपी आहे. नेहमी पण काही वेगळा असणार बघूया आता. चांगला फ्लेवर आहे. वेगळा फ्लेवर लागला त्यामध्ये. मस्त आहे. ते चांगले म्हणले. थँक्यू सतीश दादा. आपण आता कालवण ट्राय करूया. ही टेस्ट बघू कशी आहे. मस्त लसणाचा फ्लेवर येतो. छान आहे मंडळी. मस्त जेवण झालंय आजचं. आणि आपण जे ऑर्डर केले होते सतीशदादाकडून मसाले खूप छान आहेत. तर तुम्हाला जे हवं असतील तर आपण ऑलरेडी मगाशी सांगितले व्हिडिओमध्ये तुम्हाला की आपण डिस्क्रिप्शन पण देणार. तुम्हाला सगळे डिटेल्स आणि स्क्रीनवरती पण दिले. तर तुम्हाला मागवत असेल तर नक्की मागवा. आणि चला मंडळी तात्पुरती व्हिडिओ थांबवतो इथेच आम्ही. मला व्हिडिओ आवडला लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या छान पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. त्या जेवायला मंडळी. आमचे साहेब पण जेवायला बसलेत मच्छी खायला. टाटा करा बाय बाय करा. सी यू.